प्रत्येक गावात एखादा असा व्यक्ती असतोच ज्याला सगळ्या खबरी असतात आणि तो प्रत्येकाला काही ना काही खबरी सांगत असतो. आज हे झालं, आज ते झालं, तिने आज असं केलं, त्याने आज असं केलं. त्याला अख्ख्या गावाची माहिती असते की कुणाच्या घरात काय सुरू आहे. आणि असंच एका गावातला खबरी एकदा एका म्हाताऱ्याला टकली करून रडत असताना बघतो आणि तो त्या म्हाताऱ्याजवळ जातो आणि त्याला विचारतो की काय झालं, तू टक्कल का केली आहेस आणि रडतो कशाला आहेस. त्यावर तो म्हातारा त्याला सांगतो की अरे तुला माहित नाही का, सिकंदर मेला म्हणून मी टकली केली आणि म्हणून मी रडतोय. मग हा खबरी व्यक्ती असा विचार करतो की अरे सिकंदर मेला आणि अजूनपर्यंत मला माहिती नाही. मग तो काय करतो, तो खबरी व्यक्ती सुद्धा जाऊन टक्कल करतो आणि तो सुद्धा गावभर रडत सुटतो. गावातला जोही कुणी व्यक्ती त्याला बघतो त्याला विचारतो की अरे काय झालं, तू का रडतोय. त्यावर हा सांगतो की अरे तुम्हाला माहिती नाही, सिकंदर मेला आणि त्याचमुळे मी टक्कल केली आणि मी रडतोय. आणि काय होतं, असं करत करत ही बातमी पूर्ण गावात पसरते. लोक एकमेकांकडे बघतात आणि विचार करतात की अरे सगळेजण टकली करता, याचं कारण सिकंदर हा खूप मोठा व्यक्ती असणार, म्हणून सगळेजण टकली करायला लागतात आणि शोक व्यक्त करायला सुरुवात करतात. हळूहळू ही बातमी सरपंचापर्यंत जाऊन पोहोचते. गावातले बरेचसे व्यक्ती सरपंचाच्या इथे गोळा होतात आणि सगळ्यांनीही टकली केलेली असते. सरपंच त्यांना विचारतो की अरे काय झालं, कोणत्या गोष्टीचा शोक मनवताय तुम्ही. त्यावर ते सगळे सरपंचाला सांगतात की तुम्हाला माहिती नाही, सिकंदर मेला आणि म्हणून आम्ही टकली करून शोक व्यक्त करतोय. सरपंच म्हणतो सिकंदर, पण हा सिकंदर आहे तरी कोण की ज्याच्यामुळे तुम्ही सगळेजण टक्कल केली आणि शोक मनवताय. मग सरपंचाला उत्तर देण्यासाठी सगळेजण त्या खबरीलालला पुढे करतात, कारण तोच सगळ्या खबरी पसरवतो आणि त्याच्या खबरींवर सगळ्यांचा विश्वास असतो, कारण तो नेहमी सतत इतरांना काही ना काही सांगत असतो. आणि ज्यावेळी सरपंच त्याला विचारतो की कोण आहे हा सिकंदर, त्यावेळी तो त्या गावातला खबरी त्या म्हाताऱ्याला पुढे करतो, ज्याला त्याने सगळ्यात पहिले बघितलं होतं टकली करून रडताना. आणि मग त्या म्हाताऱ्याला विचारलं जातं की कोण आहे हा सिकंदर. त्यावेळी तो म्हातारा म्हणतो की सिकंदर हा माझा गाढव होता, अगदी लाडका गाढव, ज्याने माझी खूप सेवा केली होती, माझी खूप मदत केली होती आणि जो बऱ्याच वर्षांपासून माझ्या जवळ होता. आणि आज त्याचा मृत्यू झाला म्हणून मी खूप दुःखी आहे आणि म्हणून मी त्याच्यासाठी टक्कल केली आणि म्हणूनच मी रडत होतो. मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला असा बोध मिळतो की बऱ्याचदा बरेचसे लोक काही विचार न करता, कोणतंही लॉजिक न लावता लोक जे करताय ना ते शेळ्या मेंढ्यांप्रमाणे करत सुटतात. तो तसं करतोय मग मी पण करणार, असं करत सगळेजण त्याच गोष्टींच्या मागे लागतात. ना त्यातलं लॉजिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, ना असा विचार करतात की त्या गोष्टीत खरोखर काही तथ्य आहे का. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ही गोष्ट आपण सातत्याने करत चाललोय, ती आपण का करतोय. त्यांना प्रश्न पडतात सुद्धा, पण ते कुणाला विचारत नाही, कारण त्यांना वाटतं की कुणाला विचारलं तर ते मला हसतील आणि म्हणून ते त्यांच्या विवेक बुद्धीचा वापर सुद्धा करत नाही.